आणि त्या मोठ्या राजकीय टॉपनेन बातम्या। भाजपचं राजकारण पाहिल्यास सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म आहे। मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणत मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। अमित शहांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे। सूत्रांची माहिती आहे, आमदाराचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स कसा होता हे पाहिलं जाईल। पोलीस यंत्रणा हातात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद हवंय, त्याच यंत्रणेचा वापर करून शिंदे भाजपच्या अंगावर जाऊ शकतात। भविष्यात शिंदे सोबत राहतील की नाही हे माहीत नाही। महायुतीमधील गृहमंत्री पदाच्या वादावरून संजय राऊत यांचा निशाणा। 10-12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचंय। राऊतांनी जास्त बोलायला लावू नये, नाहीतर कुंडलीच बाहेर काढेल। शिंदेंवरील टीकेनंतर शिरसाट यांचा राऊतांना इशारा। गृह खातं आमच्याकडे असतं तर मबिया सरकार पडलं नसतं। ठाकरेंनी सीएम असतानाच गृह खातं स्वतःकडे ठेवायला हवं होतं, संजय राऊतांचं वक्तव्य। दरम्यान मबिया सरकारच्या काळात गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे। ईव्हीएमच्या जीवावर भरघोस मतांनी जिंकलेल्या भाजपनं आता खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे। एसटी बसेसच्या भाड्यामध्ये 14% वाढ करण्याचा निर्णय घेतला जातोय। हे सरकार जनतेकडून एक पैसे वसूल करतायत। रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका। भाजपचे आमदार पंकजा मुंडे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट त्यांनी घेतली आहे। पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचं सागर आहे। इथं कुणीही समाधानी नाही। प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत, त्यामुळे जीवनातील आनंद हरपलेला आहे। राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चांना उधाण। अजित पवार राष्ट्रवादी पवार गटासोबतच शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत। श्रीगोंद्यातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप अजित पवारांच्या भेटीला, तर माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही घेतली अजित पवारांची भेट।